साहेब नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव प्रदीप आमोणकर, शरद सहकारी बँकेला मी डायरेक्टर आहे. बरं. हं. तालुक्यामध्ये बदल होतील असं एक चित्र किंवा अशा काही चर्चा तालुक्यामध्ये आहेत आणि देवदत्त निकम आणि वळसे पाटील अशी जर लढत झाली आमदारकीला हं. तर काय होऊ शकेल? त्यामध्ये वळसे पाटील निश्चित त्यांचा विजय निश्चित आहे. त्यात काही प्रश्नच नाही साहेब. ह्या ज्या चर्चा आहेत बदल होईल या कशामुळे? या बदल होईन या अशा चर्चा आहेत. ज्यांनी 90च्या अगोदर तालुका पाहिलाय आणि आज जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ते आज निश्चितच साहेबांच्या मागे आहे. त्यामुळं ही आता जी मुलं बोलतात बदल होणार, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. कारण साहेब जर पाहिलं आमच्या आदिवासी भागाचंच उदाहरण देतो. डिंबे धरण झाल्यानंतर या पूर्व भागात आता कधी पूर्वी आमची आजोबा-पणजोबा सांगायचे, की मंचरला जर आलो, तर भेळ घेतलं तरच पाणी मिळायचं. आणि आज मंचर आणि लाखनगाव पर्यंतची जर परिस्थिती पाहिली, तर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, या तुमचं अभियांत्रिकी कॉलेज, तुमचे दवाखाने, तुमच्या आरोग्याच्या सुविधा, तुमचे रस्ते, लाईट, पाणी या सुविधा जर पाहिल्या, तर ह्या फक्त साहेबांनीच केल्या, इतर कोणी केलेल्या आहेत. त्यामुळे बदल होणार हा आता तुम्ही हा जो मला प्रश्न विचारलाय, हा बदल साहेब असेपर्यंत कधीच बदल होणार नाही. त्यामुळं निश्चितच तुम्हाला मी सांगू शकतो, की आमच्या आदिवासी भागात आता लांबचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर लांबचं उदाहरण का देऊ? माझ्या डिंबे गावातलंच उदाहरण देतो. माझ्या डिंबे गावामध्ये जवळ-जवळ आज 26 कोटी रुपयाचं गार्डन त्या ठिकाणी चालू आहे. ते गार्डन झाल्यानंतर अनेक युवकांना, अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. त्यामध्ये साहेबांची असलेली ही दूरदृष्टी असा कुठला नेता तयार होणार आहे, की यापुढच्या काळामध्ये मग हे इतक्या सुविधा त्या ठिकाणी आपल्याला तयार होणार आहे. त्यामुळे बदल होणार आहे हा प्रश्न तुम्ही खरं तर विचारूच नका. बदल 100% होणार नाही. त्या ठिकाणी साहेबच निश्चितच विजयी होणार यात तीळ मात्र शंका नाही. पश्चिम पट्ट्यामध्ये जे आदिवासी भाग तुम्ही जो म्हणताय त्या भागामध्ये प्रत्येक गावात गट तट निर्माण झालेले आहेत. एक गट वळसे पाटील साहेबांसोबत आहे असं सांगतो किंवा एक गट मग निकम सोबत आहे असं सांगतात. तर निकम साहेबांवरती पश्चिम पट्ट्यामधल्या काही तरुणांचं प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तरुण वर्गच म्हणतोय बदल पाहिजे म्हणून. असेल त्यामध्ये काय मी बोलू शकत नाही. पण वळसे पाटील जे साहेब निवडणुकीला उभे राहणार आहेत, ते फक्त विकास कामांच्या जोरावर उभं राहणार आहे. तुम्ही शेजारचे तालुके जाऊन पहा, खेड पहा, शिरूर पहा, जुन्नर पहा, हे तालुके पहा आणि आंबेगाव तालुका पहा. आंबेगाव तालुक्यामध्ये झालेली विकास कामं साहेबांमुळं लोकांची वाढलेला उंचीचा त्यांची प्रगती वाढली, त्यांचा स्तर वाढलाय. बरं जर पाहिलं तालुक्यात पाहिलं तर इतर सगळी कामं आणि लोकांची प्रगती हे जर पाहिलं ते सगळ्याला साहेब कारणीभूत आहे. दुसरं कोण कारणीभूत आहे? कारण साहेबांनी गेले 35 वर्ष केलेली ही कामं, त्या 35 वर्षाच्या कामातून लोकांचा झालेला विकास आणि ह्या विकासाच्या माध्यमातून आज लोकांचं जीवन अतिशय सुंदर आहे, अतिशय आनंदी जीवन जगतात. त्यामुळं निश्चितच निकम साहेब कोणाला वाटत असन, त्यांना वाटत असन, तो त्यांचा प्रश्न असन. पण माझ्या दृष्टीने मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आज 35 वर्ष साहेबांनी जे काम केले, त्या कामाच्या माध्यमातूनच निश्चितच विकास कामाच्या भरभक्कम पाठिंब्यातूनच साहेब निवडून येणार त्यात तीळ मात्र शंका नाही. पश्चिम पट्ट्यामध्ये विकास कामांबाबत लोक म्हणजे नाराज आहे किंवा खुश आहे तुम्हाला काय सांगायचे? निश्चितच साहेब खुश आहेत लोक. एक प्राधान्याने एक मागणी होती लोकांची, की कळमजा उपसा सिंचन योजना आणि आमच्या फुलवडे आणि बोरघर त्यामध्ये ज्या 2 मागण्या होत्या, त्या मागण्यांबाबत आता मध्यंतरी एक जलसंधारण ऑफिसरांची सगळी साहेबांनी मिटिंग घेतली होती स्किरोर रिसॉर्टला. तिथे आमच्या पश्चिम पट्ट्यातले सर्व आदिवासी कार्यकर्ते, सर्व सरपंच, उपसरपंच सर्वांना बोलवलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत साहेबांनी सांगितलेलं, की ही योजना कशी होणार आहे आणि हे शेतीला तुम्हाला पाणी कसं मिळणार आहे. कारण साहेब आज लोक म्हणतात 35 वर्षात साहेबांनी काय विकास केला. 35 वर्षात जर काय विकास केला जर पाहायचा असेल तर 90च्या पूर्वीचा तालुका तुम्ही पाहायला लागत होता. कारण विकास एका दिवसात होत नाही. सातत्याने एका माणसाला संधी दिल्यानंतर त्या माणसाने त्या परिसरात जर पाहिलं तर लाईट, रस्ते, आरोग्याच्या सुविधा आज आमच्या तिरपाड, त्याचप्रमाणे आडिवरे, त्याचप्रमाणे बोरघर, आपलं माफ करा तळेघर या परिसरात असणारे दवाखाने, या परिसरात असणाऱ्या आश्रमशाळा, या परिसरात असणारे रस्ते, ह्या परिसरात रस्त्या लाईटीच्या व्यवस्था, त्या परिसरात असलेल्या शिक्षणाच्या व्यवस्था, आमच्या आदिवासी मुलांसाठी काढलेल्या गोडेगावला इंग्लिश मिडियमची शाळा, हे कुणामुळे झालं? हे फक्त साहेबांमुळे झालं. त्यामुळं विकास केला यामध्ये तीळ मात्र शंका नाही. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा आमदार वळसे पाटील होतील? 100% साहेब होणार त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ओके, धन्यवाद.